एक वर्ष झालं साहेब, या पुढच्या वर्षीचं म्हणजे या वर्षीचं सोयाबीन हार्वेस्टिंगला आलंय आता. अतिशय गंभीर परिस्थिती आहे साहेब आणि आम्ही विनंतायचं. या तुम्ही काय करायचं ते करा, तुम्ही काय करायचं ते करा. 2 दिवसात जर खात्यावर पैसे नाही पडले, तिसऱ्या दिवशी मी तिसऱ्या वर्किंग डेला तुमच्या ऑफिसमध्ये आत्मदहन करणार, हे मात्र निश्चित आहे. आपल्याला निवेदन वगैरे काही येणार नाही, काही नाही, ते आता धंदे बंद करणार आहे आम्ही आता. हा बोला. कदम साहेब आहेत का निवांत आता? हा बोला. विषय असा होता, मी मगाशी जिल्हाधिकारी साहेबांना बोललो, आपला पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा अद्यापही वाटप झालेला नाही. त्याचं कारण काय नेमकं? हा, तर ते कालच विचारलं का, त्यांनी सांगितलं ते पोर्टलला अपलोड केलं होतं, पण ते काहीतरी त्याच्यामध्ये तांत्रिक एरर आल्यामुळे त्यांनी ते परत येऊन पुन्हा आता अपलोड करणार आहे. ते 8 दिवसामध्ये होईल. नाही, ऐका ना साहेब, ते झालं तुमचं, तुम्ही फार छान सांगता उत्तरं. आमचं म्हणणं काय माहिती का, अजून काही शेतकऱ्यांची बळी तुम्हाला पाहिजेत का? 1 वर्ष झालं साहेब, या पुढच्या वर्षीचं म्हणजे या वर्षीचं सोयाबीन हार्वेस्टिंगला आलंय आता आणि दुष्काळ अतिशय गंभीर परिस्थिती आहे साहेब. आणि आम्ही विनंती करतो, आम्ही अनेक वेळा, आता मधल्या 6 महिने झालं आपलं बोलणं नाही साहेब, सगळं व्यवस्थित चालू असल्यामुळेच आम्ही काय तुम्हाला त्रास देण्याचा उद्देश नाही, परंतु तुम्हाला काही शेतकरी असे हजारो शेकडोच्या संख्येनं मरावं अशी इच्छा आहे का? त्यांनी या 4 महिन्यामध्ये काय झक मारली का? त्यांना काय कळत नव्हतं का? त्यांचा अपलोड होण्याचा विषय कुणाचा आहे? नाही, नेमकं म्हणजे काल मी त्या दराडीला फोन केला, त्यानं चुकीची माहिती दिली. आपलं सरकारचं अनुदान कधी आलंय साहेब, त्यांना कधी जमा झालंय? सरकारचं अनुदान जमा होऊन 2 महिने झाले. 2 महिने झाले. तो हरामखोर त्याच्या बापाची कंपनी आहे का, हे राज्य त्याच्या बापाचं आहे? त्याने मला सांगितलं सप्टेंबरमध्ये जमा झाले म्हणून. काल विचारा त्याला, कारण 1 ऑगस्टला मला माहिती आहे ना, मी त्या यंत्रणेमध्ये काम करतो, त्याच्यासाठी झगडतोय. 1 ऑगस्टला आपली तालुक्याची बैठक झाली होती, त्याच्या पूर्वी सरकारचं अनुदान त्यांच्या कंपनीकडे गेलेलं असताना 1 ऑगस्टला मीटिंग झाली, अहवाल गेला. त्याच्यानंतर त्या मीटिंगमध्येच सांगितलं होतं की येत्या 4 ते 8 दिवसामध्ये हे राहिलेलं PHचं जे पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर पडेल. अद्याप 2 महिने झाले साहेब, हा सप्टेंबर संपतोय आता आणि अजूनही त्यांचं पोर्टलवर जर अपलोड होत नसेल तर म्हणजे याचा अर्थ काही शेतकऱ्यांचे बळी घ्यायचेत का? आणि सरकार किंवा प्रशासन, आपलं प्रशासन विभाग त्यांचे हे लाड का पुरवत आहे? आमचा प्रश्न हा आहे साहेब, तुम्ही का लाड पुरवताय त्यांचे? त्यांचा प्रश्न आहे तो, पैसे देऊन मोकळं व्हा म्हणा. यात येत्या 2 दिवसात साहेब पैसे खात्यावर नाही पडायला लागले तर नाईलाज असतो, आम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये येऊन आम्हाला आत्मदहन करावं लागेल. नाईलाज या. आता आम्ही, आमचा काय गुन्हा आहे त्याच्यामध्ये? नाही, तंबी नाही. 2 साहेब निवेदन नाही, मी आज शेवटचं सांगतोय तुम्हाला, विनंती वजा. तुमचा अपमान करणं हा आमचा उद्देश नाही. तुमचा आमच्या मनामध्ये प्रचंड आदर तुमच्याबद्दल आहे आम्हाला, परंतु नाईलाजानं येत्या 2 दिवसात जर खात्यावर पैसे नाही पडले, तिसऱ्या दिवशी मी तिसऱ्या वर्किंग डेला तुमच्या ऑफिसमध्ये आत्मदहन करणार, हे मात्र निश्चित आहे. आपल्याला निवेदन वगैरे काही येणार नाही, काही नाही, ते आता धंदे बंद करणार आहे आम्ही आता. शेवटचा पर्याय आहे ते, नाईलाज झालाय. तिसऱ्या वर्किंग डेला साहेब तुम्ही करा न करा, ऐका ना, शेवटचा विनंती आहे तुम्हाला माझी, तुम्ही करा न करा, तिसऱ्या वर्किंग डेला, आजपासून तिसऱ्या वर्किंग डेला मी तुमच्या ऑफिसमध्ये येणार. बिलकुल 100%. काय यंत्रणा लावायची, आम्हाला काय करायचं ते करा, परंतु हा आता शेवटी, कारण काय माहिती का, लातो की भूत बातों से नाही मानते असा विषय आहे तो. अजून त्यांचं पोर्टलवर अपलोड होत नसेल, इथं अपलोड नाही तर शेत खरडून गेलेत राजे. मागच्या वर्षीचा पीक विमा अजून आपला वाटप झाला नाही, याची तुम्हाला वाटते की नाही माहित नाही, पण आम्हाला लाज वाटली साहेब, याची आम्हाला लाज वाटते. बघा, तिसऱ्या वर्किंग डेला मी आपल्या ऑफिसमध्ये येतो साहेब. काय करायचं निर्णय तुम्ही घ्या, तुम्ही निर्णय घ्या. नाही, ऐकाय साहेब, कदम साहेब, वर्ष झालं तुमचं ऐकतोय आम्ही, वर्ष झालं तुमचं आम्ही ऐकणार नाही. तुम्हाला करणं होत असेल, येत्या 2 दिवसामध्ये जर हे पैसे खात्यावर पडले नाही पडले तर मग म्हणा. तिसऱ्या वर्किंग डेला आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये. शेवटचं सांगणं तुम्हाला, विनंती, हात जोडून विनंती आहे साहेब तुम्हाला. काही विनंती करण्याची गरज नाही. आम्ही प्रशासनाच्या दृष्टीनं काय ते त्यांना सूचना देतो, ते झालं तर ते करतील. मी नाहीये, माझ्या हातात नाहीये ते करायचं. ते कोणाचे आहेत तुम्ही ठरवा, ते तुम्ही ठरवा कोणाचे. आम्ही भांडायचं कोणाला? मग आम्ही कोणाला भांडायचं? या तुम्ही काय करायचं ते करा. बघ.